मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार सरसकट 3,000 रुपये, सरकारची नवी योजना जाहीर। नवी मुंबईतील कोपरखैराणे येथे शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई जिल्हा संपर्क प्रमुख दमयंती बबनशेठ आचरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वयोश्री योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये कोपरखैराणे परिसरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरले। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा महिला संघटक बेलापूर विधानसभा सरोजताई पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी नवी मुंबई जिल्हा संघटक ऐरोली विधानसभा शीतल कचरे, सहसंपर्क प्रमुख सचिन कांबळे, उपजिल्हा संघटक नीता पाटील, शाखा प्रमुख सूर्यकांत कचरे, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी सुनील विपानी, नीपा कोटक, अभिषेक शेटे, शरद, तसेच प्रभागातील माजी उपमहापौर सुलोचना पाडळे, प्रभागातील असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेलार, चंद्रकांत रमिष्टे, सुभाष आगोंडे यांचे सहकार्य लाभले। पद्धतीने तुम्हाला विनंती करत आहे। आणि आज या कार्यक्रमासाठी आपल्या धडाडीच्या कार्यकर्त्या आणि महापालिकेतील माझे सहकारी आणि सहकारी मेहनतीच्या सखी मैत्री, कारण आम्ही दोघी 2010 पासून ज्यावेळी नगरपालिकेमध्ये आम्ही हाऊसमध्ये आहोत, तर आमचं जे सत्य जुळलेलं आहे ते महिलांचं की ज्यावेळी महिला एकत्र येतात त्यावेळी त्यांचं माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या योजनेतून कोपरखैराणे शाखेमधून दमयंती मॅडम, मंत्रेकर मॅडम यांच्या कार्यालयामध्ये वयोश्री ज्येष्ठ नागरिकांकरिता योजना केलेली आहे। त्यांच्याबद्दल आणि अशाच बऱ्याचशा सुखसोयी आणि योजना राबवाव्यात आम्ही त्यांना संपूर्ण आमचा पाठिंबा आहे आणि आम्हाला सदैव आमच्याबद्दल खरंच आपण पाहतोय की आज इथे आमचं संपर्क प्रमुख माननीय दमयंती मामी आचरे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचं शिबिर इथे घेतलेलं आहे आणि आज त्यांच्या इथे नागरिकांनी जो प्रतिसाद दिलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट प्रतीचा आहे। शिवसेनेचं जे ध्येय होतं की 80% समाजकारण 20% राजकारण,
त्या उक्तीला अनुसरून सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आपण पाहतो सातत्याने विविध योजनांचे कॅम्प असतील, विविध शिबिरं असतील ती ठिकठिकाणी घेतली जात आहेत. काल सरकारी योजना घराघरापर्यंत कसे पोचतील याकरता कार्यरत आहे आणि खरंच मामींचं मी कौतुक करेन की आज त्यांनी हा कॅम्प घेऊन सर्वसामान्य नागरिकांना जो दिलासा दिला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. खरं तर आमच्या नवी मुंबईच्या संपर्क प्रमुख दमयंती आचरे यांनी जो त्यांच्या विभागामध्ये वयोश्री योजना ही अंमलात आणलेली आहे आणि त्या राबवत आहेत. आज मी आल्याबरोबर बघितलं अतिशय मोठ्या प्रमाणात सर्व ज्येष्ठ नागरिक इथे वयोश्री योजनेचा फॉर्म भरण्यासाठी आला आणि खरं तर सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करते की ही जी मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून जी योजना इथे आणलेली आहे वयोश्री योजना आणि त्या आपल्या प्रभागात राबवत आहेत. त्याचप्रमाणे मी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचंही मनोमन आभार मानते की आज ते तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत, आज एवढी कामं करत आहेत. मग ज्येष्ठ नागरिक असू दे, तरुण असू दे, आज अनेक समस्या ते उपस्थित करत आहेत. बेरोजगार तरुणांसाठी ते काम करत आहेत. शेतकरी असू दे, कष्टकरी असू दे, कामकरी असू दे, अनेक लोकांच्यासाठी ते काम करत आहेत. मग औद्योगिक क्षेत्र असो, सामाजिक असो, शैक्षणिक असो, सर्वप्रथम मी मुख्यमंत्री साहेबांचे अभिनंदन आणि आभार मानते की अशा प्रकारच्या योजना त्यांनी आणलेल्या आहेत. आज तुम्ही बघत आहे की बरेचसे ज्येष्ठ नागरिक आज माझ्याजवळ आले आणि ते अभिनंदन आणि कौतुक करत आहेत की आम्ही ज्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्यांना हे खूप आनंद होत आहेत. कारण आपण बघत आहोत की आत्तापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले पण जो तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचून त्यांनी अशा ज्या योजना राबवल्या. आज तुम्ही बघा लेक लाडकीसारखी योजना आहे. आज बघतोय आपण राज्यामध्ये आज मुलांच्या तुलनेत मुलींचा दर अत्यंत घसरत चाललेला आहे. आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलीने उंच भरारी घेतली आहे तरी देखील कुठे पाहता की मुलींचा दर कमी होत चालला आहे. पण या माध्यमातून आज आपले आदरणीय संवेदनशील मुख्यमंत्री यांनी जी लेक लाडकी ही योजना आणलेली आहे यामुळे अतिशय आज आम्ही जी योजना जेव्हा लोकांपर्यंत पोहोचतो, आम्ही झोपडपट्टी एरियामध्ये जातो, आम्ही गावगावठाण एरियामध्ये जातो, त्यावेळी आम्ही बघतोय की लोक मुख्यमंत्री साहेबांना आशीर्वाद देतात आणि आम्हालाही कौतुक वाटते की त्यांच्या माध्यमातून आम्हाला लोकांचे आशीर्वाद आभार मिळत आहेत. खरोखर मी मुख्यमंत्री साहेब यांचं खूप मनोमन आभार मानते. आणि त्याच प्रकारे आज आचरे मॅडम यांनी अतिशय चांगला कार्यक्रम केला आहे. त्यांच्याही प्रभागात असंख्य असे नागरिक आलेले आहेत, ते स्वतः येत आहेत, ते त्यांना आशीर्वाद देत आहेत, त्यांचे आभार मानतात आणि त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मीही त्यांचे खूप आभार मानते आणि त्यांनाही पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते. ज्यावेळीपासून हे महाराष्ट्राचे राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे त्यावेळीपासून समाजातील प्रत्येक स्तरासाठी काही ना काही विविध योजना आणल्या जातात आणि आपल्या प्रभागातील लोकांना त्याचा लाभ व्हावा याकरता त्या योजना मी राबवत असते. आणि आज आपण इथं पाहतो की मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्या व्यक्तीचं वयोवृद्धांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे. त्यांना मला 3,000 रुपये भेटणार आहेत. आणि आपण पाहतो की समाजातील हे वयोवृद्ध लोक ज्यांना आपण अनुभवाची शिदोरी म्हणू शकतो. जीवनामध्ये त्यांनी जीवन जगत असताना अनेक हास्कळले पाहिलेले असतील, सुखदुःखाचे प्रसंग अनुभवलेले असतील आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी आपल्या प्रपंचाच्या जबाबदारीसाठी त्यांनी आयुष्य व्यतीत केलेलं आहे. आणि आज ज्यावेळी त्यांचं वय आपण पाहतो की 60 वर्षानंतर त्यांचं वय असं झालेलं असतं की कोणतीही जबाबदारी त्यांना स्वीकारणं हे त्यांचं मानसिक एवढं संतुलन राहत नाही आणि दुसऱ्याच्या आनंदासाठी ज्यावेळी त्यांनी काम केलेलं आहे तर आपण कुठेतरी दुर्लक्षित झालेलो आहोत का अशी भावना त्यांच्या मनामध्ये येऊ शकते. आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी ती जी काही योजना आणलेली आहे खरोखर अतिशय चांगली आहे की समाजातील सर्व स्तरांमध्ये म्हणजे स्त्रियांच्यासाठी विविध योजना आहेत, बचत गटासाठी आहेत, लेक लाडकी योजना आहे आणि आपणही सरकार दरबारी दुर्लक्षित झालेलो नाही आहोत. आपल्याकडे देखील आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांचं लक्ष आहे ही भावना त्यांना खरोखर सुखावं अशी आहे. आणि या प्रभागामध्ये जेवढ्या काही योजना मी राबवू शकते मला वाटतं की एक शिवदूत संकल्पना आहे तर त्या शिवदूत संकल्पनेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत या योजना नेऊ शकतो. तर हे देखील शिबिर मी गट म्हणून ओळखतो.
त्या महिलांच्यासाठी देखील एक पाठच्या महिन्यामध्ये एक शिबिर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीनं जे काही आपल्या लोकांच्यासाठी म्हणजे सरकार दरबारच्या योजना असतील किंवा महापालिकेच्या योजना असतील. आपण पाहतो की या ऑफिसमध्ये 2 मुली आज शिष्यवृत्तीचे फॉर्म देखील मोफत भरून घेतलेले जातात ऑनलाईन. काही चूक न व्हावी याकरता या ठिकाणी ते भरून घेतले जात आहे. आधार कार्ड पॅन कार्ड काढून घेतलेले जात आहे. अशा पुढील बातम्यांसाठी प्रबोधन न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन